नाशिक जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात होणारी अवैध वृक्षतोड थांबवा. वनसंपदा अधिकारी रक्षकच बनले भक्षक. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. शिवकालीन साल्हेर, मुल्हेर, गाळणे हे किल्ले आहेत. यांचे पावित्र्य जपण्यासाठी वनपर्यटन केंद्र विकसित होत आहे. मालेगाव उपविभागाला लागून गुजरात राज्यातील सीमा आहेत. मालेगाव, सटाणा, ताहराबाद वन्यजीव तस्करी, शिकारीचे प्रमाण तसेच अवैध गौण खनिज उत्खनन, मुरुम, वाळू यांना सहकार्य करणारे तसेच यांच्याकडून लाखो रुपयांचे हप्ते वसूल करणारे अधिकारी, कर्मचारी वनहद्दीतील मुख्यालयात उपस्थित न राहणे, मीटिंगच्या नावाखाली नाशिक येथे राहणे पसंत करतात. यावर कोणी बोलणार का? मालेगाव, नांदगाव, देवळा, सटाणा, ताहराबाद, नामपूर या रोजगार हमी योजना वनपरिक्षेत्राचं स्वतंत्र उपवन संरक्षक कार्यालय स्थापन करणे अशा अनेक प्रकारच्या मागण्यांसाठी आज मालेगाव येथे निवेदन तसेच धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी तहसीलदार विशाल सोनवणे तसेच सह वनपरिक्षेत्र संरक्षक शेखर तनपुरे, वनपरिक्षेत अधिकारी गायत्री सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने बनवलेल्या वनविभागाच्या अधिकारी रक्षक न करता बनले वनसंपदाचे भक्षक. या आंदोलनात हिंदुत्ववादी नेते रामदास बोरसे यांच्यासह निखिल पवार, गुलाब पगारे, जगदीश खैरनार, जितेंद्र देसले, दीपक पाटील, भरत पाटील, नंदराज सूर्यवंशी, मयूर नेरकर, अनिल जाधव, दीपक पवार, संतोष आहिरे, रमेश सगट, आर डी निकम यांनी आंदोलनात सहभाग घेतला. संपादक विजय धामणे, नांदगाव.